नवविवाहित महिलांना दिलासा देणारी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यासह आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं सादरीकरणही करण्यात आलं आहे. यावेळी राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना विमेन याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे बजावण्यात आले आहे. त्यानुसार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी व शर्तींमध्ये बदल करून शिथिलता करण्यात आली आहे. राज्य सरकाराच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबविण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभरीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदोपत्रांची पूर्तताच्या अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली आहे. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.